and so the rotating magnetic flux which is developed inside the air gap. And so that we say that the motor is a self starting. सो सिंगल फेज मध्ये आपण काय करतो, सिंगल फेज मध्ये आपण मोटरला रोटेटिंग फ्लक्स, जे अल्टरनेटिंग फ्लक्स टू रोटेटिंग फ्लक्स तयार करण्यासाठी एक फ्लक्स जे आहे ते ऍडव्हान्स तयार करतो आणि एक फ्लक्स जे आहे ते नॉर्मल फ्लक्स करतो. आणि त्याच्यामुळे या फेज शिफ्टिंग जे आहे करण्यासाठी आपण तिथे काय वापरतो तर कॅपॅसिटर वापरतो. इथे मात्र आपल्याला जो एसी सप्लाय आहे, थ्री फेज एसी सप्लाय, त्याच्यामध्ये फेज डिफरन्स आहे आणि फेज डिफरन्स असल्यामुळे आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते ऑटोमॅटिकली मिळतं बिकॉज ऑफ प्लेसमेंट ऑफ वाइंडिंग. दोन गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहेत, एक म्हणजे प्लेसमेंट ऑफ वाइंडिंग विच इज 120 डिग्री टू इच अदर अँड अनदर इज दी फेज डिफरन्स बिटवीन दी थ्री फेजेस, ती तीन फेज मधला असलेला फेज डिफरन्स. सो दिस विल लिंक अँड कट दी रोटर कंडक्टर्स which in turn will induce a current in rotor conductors. बघा काय होतं, स्टेटर जेव्हा स्टेटरला आपण सप्लाय देतो स्टेटर वाइंडिंगला, त्याच्यामध्ये करंट डेव्हलप होतो. करंट डेव्हलप झाल्यामुळे थ्री फेज फ्लक्स डेव्हलप होतं विच इज रोटेटिंग इनसाइड दी एअर गॅप. एअर गॅप मध्ये ते रोटेटिंग नेचर मध्ये दिसतं तुम्हाला. आणि त्यावेळी रोटर जो आहे म्हणजे रोटर कंडक्टर किंवा रोटर जो आहे तो स्टेडी पोझिशनला आहे. त्यावेळी रोटर कंडक्टर जो आहे तो कोण कट करतं, जे रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स कट करतं, त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. ऍज दी रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड, what happened, the current flowing through the rotor and the flux set up around the rotor. So now there are two fluxes, the flux because of stator current and another is the flux because of rotor current. So because of rotor, so interaction of stator flux and rotor flux which causes an torque. बरोबर, हे झालं वर्किंग. बरोबर, कशामुळे मोटर फिरते ते आपण बघितलं. Therefore, three-phase induction motor employ a starting method not to provide starting torque at the rotor, but because of the reasons that reduce heavy starting current. एक पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण, आपल्याला स्टार्टिंग करंट जो आहे तो लिमिट करायचा असतो अँड प्रिव्हेंट मोटर फ्रॉम ओव्हर हिटिंग. आणि मोटर जी आहे ती हिट होण्यापासून, कारण आपल्याला माहिती आहे दी हिट विच इज ऑन द बेसिस ऑफ जूल्स लॉ. जूल्स लॉ वर आपली हिट जनरेशन जे आहे ते डिपेंड असतं, I²RT. बरोबर, तर करंटची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी हिट जास्त प्रोड्यूस होईल. तर ते आपल्याला लिमिट, स्टार्टिंग करंट जो आहे तो लिमिट करायचा असेल तर आपल्याला स्टार्टर वापरावा लागतो. अँड अनदर इज टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट ओव्हरलोड ऑर दी नो व्होल्टेज मीन्स सिंगल फेजिंग एक्सेट्रा. तर यासाठी वेगवेगळ्या स्टार्टर, वेगवेगळ्या टाईपचे स्टार्टर आपण वापरत असतो. So there are number of starters. So first is direct online starter, another is star delta starter, third is auto transformer starter, then rotor impedance starter and power electronic starter called as soft starter. So या टाईपचे स्टार्टर आपण वापरत असतो. तर त्याच्यामधले आपण एक एक स्टार्टर बघूया. सो we will start with डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. आता हे डायरेक्ट ऑनलाईन हे नाव काय याला पडलं तर बिकॉज दी स्टार्टर विच प्रोव्हाइड्स अ डायरेक्ट सप्लाय व्होल्टेज टू दी मोटर, सो कॉल्ड एज डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. म्हणजे स्टार डेल्टा स्टार्टर जो आहे त्याच्यामध्ये रेड्यूस व्होल्टेज दिलं जातं स्टार डेल्टाच्या वेळी. तर तशा प्रकारे मोटरला रेड्यूस व्होल्टेज वगैरे न देता जे सप्लाय व्होल्टेज आहे, समजा 440 वोल्ट सप्लाय व्होल्टेज आहे तर 440 वोल्ट डायरेक्ट सप्लाय दिला जातो मोटरला. तर त्या स्टार्टरला आपण म्हणतो डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. सो डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इनएक्सपेन्सिव्ह ऑफ ऑल स्टार्टिंग मेथड्स अँड इज युजली युज्ड फॉर स्क्वेरल केज इंडक्शन मोटर्स. सर जरा तो छोटा स्टार्टर. So it directly connects the contacts of motor to the full supply voltage and starting current is very large, normally 6 to 8 times the rated current. आता काय असतं, स्टार्टिंग करंट जो आहे तो लार्ज करंट या मोटर मधून फ्लो होतो आणि हा मोटर मधून जो लार्ज करंट फ्लो झाला की काय होईल, मोटर गेट्स हिटेड अप.
गेट्स हिटेड अप आणि ते आपल्याला लिमिट करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, या लिमिट म्हणण्यापेक्षा जो डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर जो आहे हा फक्त आपण 5 HP च्या, एक मिनिट थांबा, काढून द्या सर प्रिंट, कलर प्रिंट काढून घ्या ना, नाही नेलं तर देणार नाही ते परत, हे नका हा ठीक आहे. होय होय हो, झालं की तुमची जबाबदारी आणून ठेवायची. So the starting torque is likely to be 0.75 to 2 times the full load torque, and in order to avoid excessive voltage drops in the supply line due to high starting torque. आता बघा काय असतं, तुम्ही इंडक्शन मोटरची किंवा ट्रान्सफॉर्मरची तुम्ही इक्विव्हॅलंट डायग्राम बघितली होती. त्या इक्विव्हॅलंट डायग्राम मध्ये काय काय तुम्ही बघितलं होतं बघा. तर सप्लाय व्होल्टेज आपण देतो, सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर आपण काय काय कन्सिडर करतो, R1, त्याच्यानंतर X1 म्हणजे इम्पिडन्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. तसं ह्या मोटरची जी इक्विव्हॅलंट डायग्राम आहे आपण बघितलेली आहे, त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो, इम्पिडन्स ऑफ दी स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंगचा इम्पिडन्स आपण कन्सिडर करतो. आता सुरुवातीला जेव्हा करंट फ्लो होतोय तेव्हा इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ जो आहे स्टेटर मधला तो किती असतो, 0 असतो. लक्षात घ्या, सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ 0 असतो. ऍक्च्युअली सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ जो आहे स्टेटर वाइंडिंग मध्ये, आता सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ का तयार होतो, व्हेन करंट फ्लोइंग थ्रू द स्टेटर वाइंडिंग, द फ्लक्स सेटअप इन द स्टेटर वाइंडिंग, दॅट फ्लक्स कट्स द कंडक्टर्स ऑफ स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंगचे कंडक्टर कट करतात ते फ्लक्स आणि त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. सो तो ईएमएफ अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ सप्लाय व्होल्टेज जे आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने असतो, अँड सो दॅट दी करंट फ्लोइंग थ्रू स्टेटर वाइंडिंग विच इज लेस आफ्टर सर्टन टाइम ऑफ स्टार्टिंग. म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही मोटर चालू करता तेव्हा स्टेटर मधून करंट फ्लो होतो, त्यावेळी इंड्युस्ड ईएमएफ ज्याला E1 तुम्ही लिहिता, तर E1 ची व्हॅल्यू 0 असते आणि त्यामुळे करंट जो मोटर मधून जाणार असतो तो जास्त असतो. आणि तो नॉर्मली आपण काय करतो, कन्सिडर करतो विच इज 6 to 8 टाइम्स दॅन दी रेटेड करंट. आणि मग तो लिमिट कधी होतो, तर काही वेळाने लिमिट होतो तो, म्हणजे जेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो स्टेटर वाइंडिंग मुळे बिकॉज ऑफ सेल्फ, त्यालाच आपण म्हणतो सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन मुळे जो ईएमएफ विच इज अपोजिट टू दी सप्लाय व्होल्टेज, आणि त्यावेळी तुम्हाला करंट जो आहे तो ऑटोमॅटिक लिमिट होतो. सो द ड्युअल स्टार्टर विच इज युज्ड फॉर रेटिंग लेस दॅन 5 किलोवॅट और वी कॅन से 5 HP, 5 HP च्या खालच्या ज्या मोटर आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर वापरला जातो. सो एकदम बेसिक स्टार्टर आहे हा 3 फेज इंडक्शन मोटर मधला. तुम्ही जर बघितला तर काय काय बघा त्याच्यामध्ये, 3 फेज वाइंडिंग जे आहे आपण स्टेटर वाइंडिंग, तर त्याला जाणारा सप्लाय आपण L1 L2 L3 इथून देतोय. सो आफ्टर दॅट दी फ्युजेस विच आर कनेक्टेड. आता फ्यूज नंतर आपण काय वापरतो, पॉवर सर्किट दाखवलाय, तर याच्या कंट्रोल सर्किट मध्ये काय असतं, तर थर्मल रिले असतो. इथे F2 ने दाखवलेला आहे बघा, थर्मल रिले F2 ने दाखवलाय. जो थर्मल रिले काय करतो, तर वेन एक्सेसिव्ह करंट फ्लोइंग थ्रू दी दॅट थर्मल कॉन्टॅक्ट मधून जेव्हा एक्सेसिव्ह करंट फ्लो होतो बिकॉज ऑफ एनी फॉल्ट, इन केस ऑफ मोटर मध्ये एखादा फॉल्ट तयार झाला तर एक्सेसिव्ह करंट जो फ्लो होतो, त्या एक्सेसिव्ह करंट मुळे ही जी थर्मल कॉन्टॅक्ट आहेत ही बायमेटॅलिक स्ट्रिपची कॉन्टॅक्ट असतात, अँड दोज गेट्स बेंट अप, ती बेंड होतात आणि कोणाला ऑपरेट करतात, तर या थर्मल रिलेला ऑपरेट करतात. आणि थर्मल रिलेला ऑपरेट केल्यामुळे मोटर जी आहे ती काय होते, ऑटोमॅटिक बंद होते. थर्मल रिलेला ऑपरेट केल्यामुळे कॉन्टॅक्टरला जाणारा सप्लाय जो आहे तो बंद होतो आणि त्यावेळी मोटर जी आहे ती विच गेट सेव्ड फ्रॉम दी फॉल्ट कंडिशन. मग हा जो स्टार्टर आहे कसा दिसतो तो तुम्हाला मी दाखवतो, जस्ट सेकंड.
सर ही आयडिया बघा सर, ही आयडिया दुसऱ्या मोबाईलने कनेक्ट करायचं. एक सेकंद तुम्हाला दाखवतो. हा बघा 3 फेज स्टार्टर आहे, जो ड्युअल स्टार्टर ज्याला म्हणतो. दिस वन इज दी थर्मल रिले. हा जो दिसतोय हा तुमचा थर्मल रिले आहे. हा बघा थर्मल रिले आहे. या थर्मल रिले इथून 3 फेज सप्लाय आपण देतो. RYB हा 3 फेज सप्लाय दिला. सर स्क्रीन शेअर करा. स्क्रीन शेअर नाही, तुम्हाला हे पिन केलेलं दिसतंय बघा, दिसत नाहीये का तुम्हाला? नाही सर. बघा आता दिसतंय का? ही स्क्रीनच दिसणार तुम्हाला. ऍक्च्युली हे मी पिन दिसतंय सर. का तुम्हाला दिसतंय ना? हे बघा RY. माझं जिथे तुम्हाला स्टार्टर दिसतोय ना त्याच्यावर क्लिक करा. स्टार्टर दिसतोय बघा समोर, दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. बघा RYB हे 3 कॉन्टॅक्ट आहेत. या 3 कॉन्टॅक्टला आपण इनपुट देतो. इनपुट दिल्यानंतर हा जो थर्मल रिले आहे याच्यामध्ये हा जो आहे हा नॉर्मली क्लोज स्विच आहे, हा नॉर्मली ओपन स्विच आहे. हे 2 स्विचेस, एक ऑन साठी आणि एक ऑफ साठी असतो हा स्विच. हे जे आहे थर्मल रिले सेटिंग आहे. हे जे दिसतंय थर्मल रिले सेटिंग आहे. मोटरच्या करंट नुसार हे आपण एकदा सेट करून ठेवतो. हे सेटिंग जे आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये सप्लाय कसा असतो तर इनपुट इथून एक फेज येते, इथे जाते या ठिकाणी. इथून इथे कनेक्शन केलेलं असतं. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला 2 and 3 आणि 4 कडून जो सप्लाय आहे तो 4 कडून सप्लाय या ही जी दिसते याला म्हणायचं कॉन्टॅक्टर. हा जो आहे कॉन्टॅक्टर आहे. तर कॉन्टॅक्टर म्हणजे नेमकं काय असतं? सो कॉन्टॅक्टर इज इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच. याला इथे कॉईल असते, इथे कॉईल काढलेली आहे आपण. इथे कॉईल असते आणि कॉईलला सप्लाय दिल्यानंतर हा कॉन्टॅक्टर मॅग्नेटाइज होतो अशा प्रकारे आणि वर जातो. हा बघा अशा प्रकारे इथे दिसतोय बघा तुम्हाला, कॉन्टॅक्टर वर जातो आणि कनेक्शन जे आहेत म्हणजे इनपुट आणि मोटरला जाणारे 3 टर्मिनल जे आहेत ते काय होतात, एकमेकांना कनेक्ट होतात. तर इथे बघा या स्टार्टर मध्ये तुम्हाला दिसेल आतमध्ये वरून आलेली कनेक्शन जी आहेत ती आतमध्ये दिसतात बघा. वरून आलेली कनेक्शन जी आहेत रिलेच्या आउटपुटला दिसत आहेत. ही बघा ही. सो दीज आर दी कनेक्शन्स. ही वरून आलेली कनेक्शन आहेत. ही बघा ही दिसतात तुम्हाला इथे 3 कनेक्शन आणि त्याचं आउटपुट जे आहे मोटर आउटपुट ते आपण इथे जोडतो. RYB. दिस वन इज दी ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. हा जो ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहे जो ऑन स्विच. हॅलो सर. हा बोला सर काय दिसत नाही, तुमची फक्त प्रोफाईल फोटो दिसतोय. दुसरा कॅमेरा आहे बघा, दुसऱ्या कॅमेरावर क्लिक करा. दुसऱ्या नावाने मी जॉईन झालोय तो बघा. बाकीच्यांना दिसतोय का? हो सर दिसतोय. सर. हा. सो दिस वन इज दी, याला आपण काय म्हणतो कॉन्टॅक्टर. म्हणजे हा कॉन्टॅक्टर आणि ही रिले कॉईल हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. आपण हे वेगवेगळे पार्ट रिप्लेस करू शकतो. रिले मध्ये फॉल्ट आला तर रिले बदलतो आपण, कॉन्टॅक्टर मध्ये फॉल्ट आला तर कॉन्टॅक्टर बदलतो. आणि हा रिले जो आहे हा काय असतो तर 0 to 5 एम्पियरचा रिले येतो हा. त्याच्यानंतर 5 to 10 एम्पियरचा येतो,
10 to 15 अँपिअरचा येतो, म्हणजे 5 HP पर्यंत ज्या मोटर असतात तिच्या रेटेड करंट प्रमाणे आपण हा रिले सिलेक्ट करतो. ओके, त्याच्यानंतर इथे रिलेचे हे कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट आहेत, इथे दिसतात तुम्हाला. दिस वन इज दी कॉन्टॅक्टर कॉन्टॅक्ट. हे बघा, हे कॉन्टॅक्ट दिसत आहेत. सो जेव्हा हा रिले कॉन्टॅक्टर जेव्हा काय होतो, एनर्जाइज होतो, तेव्हा अशा प्रकारे कनेक्शन करतो. हे बघा, इथे दिसत असेल तर हे बघा, दिसतंय ना? हो सर दिसतंय. हा, सो काय होईल, जेव्हा तुम्ही ऑन बटन प्रेस कराल, इथे ऑन बटन असतं, हे प्रेस जेव्हा कराल ऑन बटन, तेव्हा काय होईल, तर ह्या दोन फेज म्हणजे आर आणि बी या तीन मधल्या कुठच्याही दोन फेजच्या अक्रॉस आपण ही कॉईल जोडतो. ठीक आहे, या कॉईलला सप्लाय मिळतो. कॉईल काय होते, अशा प्रकारे एनर्जाइज होते आणि ऑपरेट होते. ठीक आहे, तर जेव्हा फॉल्ट येतो तेव्हा काय होतं, इंटरनली यातला एक स्विच जो आहे ऑफ स्विच, याला आतून रिले ह्याच्यामध्ये आतमध्ये थर्मल कॉन्टॅक्ट असतात. ती थर्मल कॉन्टॅक्ट याला ऑपरेट करतात, या 1 आणि 2 नंबर कॉन्टॅक्टला, आणि याला जाणारं कनेक्शन जे आहे या कॉन्टॅक्टर कॉईलला ते कट करतात. सो दॅट वेन एक्सेसिव्ह करंट फ्लोईंग थ्रू दी रिले कॉईल, या रिले मधून जेव्हा एक्सेसिव्ह करंट जाईल तेव्हा थर्मल कॉन्टॅक्ट ऑपरेट होतील आणि या कॉन्टॅक्टरला जाणारा सप्लाय जो आहे तो कट करतील. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ह्याचं वर्किंग असतं. मग आता तुम्ही म्हणाल सिंगल फेजला हा कसा ऑपरेट होईल, तर वेन सिंगल फेज इज देअर, सिंगल फेजिंग म्हणजे एखादी फेज जाते 3 फेज मधली, RYB मधली एखादी फेज जेव्हा डिस्कनेक्ट होते त्यावेळी काय होईल, इतर 2 फेजवर लोड होईल. अँड बिकॉज ऑफ दॅट लोड, या लोडमुळे काय होईल, थर्मल कॉन्टॅक्ट गेट्स ऑपरेटेड अँड डिस्कनेक्ट दी कॉईल. या कॉईलला डिस्कनेक्ट करतील. आता इथे मी कॉईल काढून टाकलेली आहे बघा, पण इथे कॉईल असते जी कॉईल या रिले मधून जोडलेली असते. ओके, हे लक्षात येते तुमच्या? सो दिस वन इज कॉल्ड एज DOL स्टार्टर, डायरेक्ट ऑन लाइन स्टार्टर. सो DOL स्टार्टर नंतर दुसऱ्या टाईप आहे स्टार्टरची स्टार डेल्टा स्टार्टर. आता स्टार डेल्टा स्टार्टर तुम्ही फर्स्ट इयरला रिलेशन शिकलात, रिलेशन बिटवीन स्टार अँड डेल्टा कनेक्शन, म्हणजे व्होल्टेज त्याला आपण म्हणू शकतो VL लाईन व्होल्टेज आणि VPH यांच्यामधलं रिलेशन काय असतं स्टार मध्ये, VPH इज इक्वल टू VL/√3. म्हणजे लाईन व्होल्टेज जर 440 असेल तर स्टार सप्लाय मध्ये प्रत्येक वाइंडिंगला किती व्होल्टेज मिळणार सांगा बघूया, बोला. जर तुम्हाला काय सांगतोय समजतंय का, जर मी एखादं वाइंडिंग स्टार मध्ये जोडलं तर प्रत्येक वाइंडिंगच्या अक्रॉस सप्लाय व्होल्टेज जर 440 आहे तर प्रत्येक वाइंडिंगच्या अक्रॉस व्होल्टेज किती मिळणार, 230 व्होल्ट, 440 डिवायडेड बाय √3 एवढं व्होल्टेज मिळणार. आणि डेल्टाला जोडलं तर प्रत्येक वाइंडिंगला 440 व्होल्ट मिळणार. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ऍट स्टार्टिंग देयर इज self induced EMF which is 0 and so that the starting current which is higher. सुरुवातीला सेल्फ इंड्युस्ड EMF 0 असतो आणि त्यामुळे स्टार्टिंग करंटची व्हॅल्यू जी आहे ती जास्त असते. मग ती कंट्रोल करायची असेल तर काय करणार, सो यू हॅव टू कनेक्ट दी मोटर इन स्टार ड्युरिंग दी इनिशियल कंडिशन. इनिशियल कंडिशनला तुम्हाला जी मोटर आहे तुमची ती स्टार कनेक्शन मध्ये जोडावी लागेल, सो दॅट सप्लाय व्होल्टेज स्टार कनेक्शन मध्ये मोटरच्या वाइंडिंगला मिळणारा सप्लाय व्होल्टेज किती असणार, VL/√3. जिथे 440 व्होल्ट मिळत होतं तिथे सप्लाय व्होल्टेज मिळेल मोटरला 230 व्होल्ट. आणि ऑब्वियस आहे की समजा मोटरचा इम्पिडन्स सेम आहे, समजूया आपण व्होल्टेज कमी झालं, सो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ AC मध्ये काय वापरणार तुम्ही, I इज इक्वल टू V/Z, I इज इक्वल टू V/Z. आता V/Z म्हटलात तुम्ही तर इम्पिडन्स तेवढाच असेल, सप्लाय व्होल्टेज कमी झालं, 440च्या ऐवजी जर 230 व्होल्ट मिळायला लागला मोटरला तर स्टार्टिंग करंट आपोआप काय होणार, लिमिट होणार. अँड सो दॅट दी मोटर्स बियॉन्ड 5 HP दी स्टार डेल्टा स्टार्टर विच इज युज्ड. आणि स्टार डेल्टा स्टार्टर जेव्हा आपण वापरतो
एक मिनिट सर, सीपीपीच्या जागी सीईपी झालाय किंवा काय चुकलंय का, सीसीपी झालाय का बघा ह्याच्यामध्ये. हो सीपीपी आहे ना, ते सीपीई आहे ना, बरोबर आहे. हा हा ठीक आहे, तेच म्हटलं चुकून मी बघितलं नाही, एकाचा फोन आला होता. दिस मेथड यूज्ड टू reduce supply voltage in starting. So the figure shows the connection of three-phase induction motor with star delta starter. The method is achieved to low starting current. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, स्टार डेल्टा स्टार्टर कशासाठी वापरतात, मोटरचा स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी वापरतात. आणि तो कसा कमी करतात, बाय युजिंग स्टार कनेक्शन. आता जेव्हा स्टार कनेक्शन तुम्ही वापराल तेव्हा ऑटोमॅटिक सप्लाय व्होल्टेज कमी होतं, आणि सप्लाय म्हणजे सप्लाय व्होल्टेज म्हणण्यापेक्षा ज्या वाइंडिंगला मिळणारं व्होल्टेज जे आहे ते कमी होतं, आणि वाइंडिंगला मिळणारं व्होल्टेज कमी झालं की व्ही बाय झेड ची व्हॅल्यू कमी होते, आणि म्हणजेच व्ही बाय झेड म्हणजेच करंट. सो व्हॅल्यू ऑफ करंट डिक्रीजेस, अँड देन आफ्टर दी मोटर रिचेस अ सर्टन स्पीड थ्रो दी स्विच चेंजेस दी वाइंडिंग अरेंजमेंट्स फ्रॉम स्टार टू डेल्टा. एकदा मोटरने स्पीड घेतला याचा अर्थ त्याच्यामध्ये स्टेटर मध्ये सेल्फ इंड्यूस ईएमएफ तयार झाला, आणि सेल्फ इंड्यूस ईएमएफ तयार झाला की तुम्ही काय करू शकता, मोटरला डेल्टा कनेक्शन मध्ये टाकू शकता. सो बाय कनेक्टिंग दी स्टेटर वाइंडिंग फर्स्ट इन स्टार अँड देन इन डेल्टा, द लाइन करंट ड्रॉन बाय मोटर ॲट स्टार्टिंग इज reduced to 1/3 as compared to the starting current with the winding connected in delta. At the time of starting, when stator winding are star connected, each stator phase gets voltage VL by √3. म्हणजे लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3 एवढं व्होल्टेज मिळेल, आणि त्यामुळे करंट जो आहे तो ऑटोमॅटिकली स्टार्टिंग करंट कमी होईल. सिन्स द टॉर्क डेव्हलप बाय इंडक्शन मोटर इन is proportional to the square of the applied voltage, and star delta starting reduced by starting torque to 1/3 that obtained by direct delta starting. Actually थोडाफार फरक तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क वर पण पडतो. तर इथे तुम्हाला स्टार डेल्टा स्टार्टर दाखवलेला दिसतोय. याच्यामध्ये काय दिसत आहेत तर तीन, मी तुम्हाला अॅनोटेट करून दाखवतो. इथे तुम्हाला तीन कॉन्टॅक्टर दिसत आहे. सो दिस इज कॉल्ड एज मेन कॉन्टॅक्टर. हे जे 1 2 3 1 3 5 आणि 4 2 4 6 हे जे दिसत आहेत, दिस वन इज दी मेन कॉन्टॅक्टर. याला काय म्हणणार तुम्ही, मेन कॉन्टॅक्टर. आणि हा जो दिसतोय हा कोणता कॉन्टॅक्टर आहे, स्टार कॉन्टॅक्टर. कोणता आहे, स्टार कॉन्टॅक्टर. आणि मधला जो आहे याला म्हणणार तुम्ही डेल्टा कॉन्टॅक्टर. तीन कॉन्टॅक्टर आहेत बघा. मोटरला कनेक्शन कशी केलेली आहेत, तुम्ही मगाशी जो ड्युअल स्टार्टर बघितला त्याच टाइप मध्ये ही पहिली कनेक्शन आहेत बघा. इथे आर येईल, आर फेज, इथे येईल वाय फेज, इथे येईल बी फेज, इथे येईल बी फेज. ओके, सो आर वाय बी कुठे जातील, थ्रू दिस कॉन्टॅक्टर, थ्रू दिस रिले कुठे जातील, इथे आर येईल बरोबर, ज्याला मी R1 म्हणतो, याला म्हणतो Y1 आणि याला म्हणतो B1. ओके, आता ऍट स्टार्टिंग कोणते कॉन्टॅक्टर ऑपरेट होतील, मेन कॉन्टॅक्टर अँड स्टार कॉन्टॅक्टर. कोणता होईल, मेन आणि स्टार हे इनिशियली ऑपरेट होतील. सो स्टार कॉन्टॅक्टर याला काय म्हणतो बघा, हा कॉन्टॅक्टर ओपन आहे, याला R1 Y1 B1 मिळेल या बाजूने, आणि या बाजूने या दुसऱ्या साईडला काय मिळेल बघा, दुसऱ्या बाजूला या. जेव्हा हा कॉन्टॅक्टर क्लोज होतोय हा, तर याची ही साईड इथे शॉर्ट केलेली दिसते का तुम्हाला बघा, हे तिन्ही साईड शॉर्ट केलेल्या आहेत. म्हणजे काय होईल तर ह्याची, या मोटरची ही दुसरी साईड जी आहे ही काय होईल तर एक शॉर्ट होईल. इथे दिसते बघा, हे याला जोडेल, हे याला कनेक्ट होईल, हे याला कनेक्ट होईल. म्हणजे काय होईल, ही जी दुसरी साईड आहे ही काय होईल एकमेकांना कनेक्ट होईल. म्हणजेच कनेक्शन कोणतं होईल, एका बाजूला R1, एका बाजूला Y1 आणि दुसऱ्या बाजूला B1 मिळालं. समजा इथे मी म्हणतोय याला R1, याला म्हणतोय Y1, याला म्हणतोय B1, आणि दुसरी साइड मोटरची शॉर्ट जर केली तर हे कनेक्शन कोणतं होतं, दिस इज कॉल्ड एज स्टार कनेक्शन. सो व्हेन दिस मेन
contactor and the star contactor which gets operated, what happened? The motor supplied with the reduced voltage, which is किती असतं ते voltage? V किंवा VL by किती असणार? √3. किती असणार? VL by √3. ओके. सेकंड केस, हा कॉन्टॅक्टर आपण ओपन केला, स्टार कॉन्टॅक्टर, ठीक आहे. आता हा मेन कॉन्टॅक्टर चालू केला म्हणजे इथे कनेक्शन मिळेल, बरोबर. इथे काय मिळेल? R1, इथे मिळेल Y1, इथे मिळेल B1. दुसऱ्या साईडला काय मिळते बघा, मी हा डेल्टा कॉन्टॅक्टर ऑन केला, स्टार कॉन्टॅक्टर कट केला आणि डेल्टा कॉन्टॅक्टर ऑन केला मी, काय काय मिळते बघा. या पहिल्या वाइंडिंगला, पहिलं वाइंडिंग कुठे जुळलंय बघा, म्हणजे इकडे R1 मिळालंय, इथे काय मिळतंय हे बघा, हे वाइंडिंग आहे पहिलं, म्हणजे हे याला काय मिळतंय? जस्ट अ सेकंड. हा, तुम्हाला काय मिळतंय? तर इथे R1 मिळालंय, त्याच्यानंतर याच्या दुसऱ्या बाजूला काय मिळतंय बघा, R1 मिळालंय, त्याच्या दुसऱ्या बाजूला ही फेज मिळते, ही म्हणजे इथे मिळतंय Y1, काय मिळतंय, किंवा त्याला मी म्हणतो Y2 म्हणतो, म्हणजे एका बाजूला R, दुसऱ्या बाजूला Y. या सेकंड फेजला जिथे इथे Y1 मिळालंय, या फेजला इथे काय मिळतंय बघा, ही फेज आहे, इथे काय मिळतंय? बी मिळतंय, बी. म्हणजे दुसऱ्या फेजला एकाला Y1, दुसऱ्या बाजूला B2 मिळतंय. आणि ही तिसरी फेज आहे जिथे एका बाजूला बी मिळालाय, दुसऱ्या बाजूला काय मिळतंय बघा, कोणतं? तिसऱ्या बाजूला आर मिळतंय. म्हणजेच हे कनेक्शन कोणतं झालं? हे कनेक्शन कोणतं झालं? इट इज नथिंग बट दी डेल्टा कनेक्शन. एका बाजूला आर बरोबर वाय आणि बी, तिसरं बी, आर वाय बी. हे जेव्हा मिळेल याला आपण म्हणणार डेल्टा कनेक्शन. सो इथे काय चेंज केलं आहे बघा, तर हा स्टार्टर काढताना लक्षात ठेवा, वाइंडिंग काढला तुम्ही, वाइंडिंगच्या दुसऱ्या साइडहून इथे आर जिथे मिळत होतं तिथे वाय ला जोडायची वरून, बरोबर. जिथे वाय मिळत होतं तिथे बी ला जोडायची, आणि जिथे बी मिळत होतं तिथे आर ला कनेक्शन करायची. हे बघा, हे आपोआप डेल्टा कनेक्शन होतं. मग लक्षात आलं? सो मी तुम्हाला हा स्टार्टर कसा दिसतो ते दाखवतो, जस्ट अ सेकंड. एकच सेकंद थांबा. एक सेकंद तुम्हाला दाखवतो मी.
तुम्हाला दिसतंय का? बघा, दुसरा कॅमेरा बघा. दिसतंय सर. हा. दिसतंय सर. याच्यामध्ये तीन टाईपचे स्टार्टर येतात. एक म्हणजे मॅन्युअल स्टार्टर, दुसरा म्हणजे सेमी ऑटोमॅटिक स्टार्टर आणि तिसरा म्हणजे ऑटोमॅटिक स्टार्टर. मॅन्युअल स्टार्टर मध्ये एक सेकंद. मॅन्युअल स्टार्टर मध्ये तुम्हाला जे स्टार आणि डेल्टा आहे ते आपण हाताने करतो. स्टार मध्ये नेतो मोटर चालू केल्यानंतर, नंतर डेल्टा मध्ये. आणि इथे जर बघितलं तुम्ही सेमी ऑटोमॅटिक मध्ये, तर याला काय आहे, तर इथे स्विच आहे बघा. स्टार्टचा स्विच तुम्ही प्रेस केलात की हा मेन कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर हे दोन्ही जॉईन होतात, मेन आणि स्टार. आता स्टार कसा ओळखायचा, तर मगाशी तुम्हाला जर सांगितलं मी, इथे तीन कनेक्शन दिसतात बघा तुम्हाला. आर वरून वाय जोडले, वाय वरून बी ला जोडले, म्हणजे ही तिन्ही कनेक्शन एकमेकांना जोडलेली आहेत. म्हणजे कोणता हा झाला स्टार. ठीक आहे. आणि इथे जर बघितलं तर सप्लाय मधून आर वाय बी घेतल्यात आणि ह्या स्टार्टरच्या वरती दिल्यात या कॉन्टॅक्टरच्या. याचा अर्थ हा झाला डेल्टा. लक्षात घ्या. तर हे मेन कॉन्टॅक्टर आहे. मेन कॉन्टॅक्टरला पण इथे तुम्ही DOL ला बघितलं तसं हा थर्मल रिले आहे आणि हा जो दिसतोय हा खालचा कॉन्टॅक्टर आहे. ओके. या कॉन्टॅक्टरचं आउटपुट जे आहे ते मोटरला दिलेलं दिसतंय इथे. हे बघा, A1 B1 C1 तसंच A2 B2 C2 अशी तीन कनेक्शन आहेत. हे बघा इथे दिसत आहेत. आणि हा जो आहे हा, याला तुम्ही काय म्हणणार, डेल्टा कनेक्टर, डेल्टा कॉन्टॅक्टर. मेन, डेल्टा आणि स्टार. म्हणजे पहिला हे बटन दाबल्यानंतर काय होईल, मेन आणि स्टार चालू होईल. आणि बटन हे सोडल्यानंतर मेन आणि डेल्टा चालू होईल. हे कशामध्ये, सेमी ऑटोमॅटिक मध्ये. सेमी ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तर हे बटन प्रेस करून ठेवावं लागतं. कधीपर्यंत, तुम्हाला जोपर्यंत मोटर स्टार मध्ये ठेवायचे तोपर्यंत. हे बटन तुम्ही सोडलात की, म्हणजे बटन दाबून धराल तर मेन आणि स्टार चालू होईल. बटन जेव्हा तुम्ही हात सोडाल तेव्हा मेन आणि डेल्टा चालू होईल. अशा प्रकारे याच्यामध्ये कंट्रोल सर्किटचं कनेक्शन केलेलं असतं. मग सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक यांच्यामध्ये फरक काय आहे नेमका, तर ऑटोमॅटिक मध्ये काय होतं बघा, ऍडिशनल टायमर इज फिटेड. हा टायमर बसवलेला आहे, दिसतोय का तुम्हाला टायमर. हा बघा, हा टायमर वर आपण हा टाइम ऍडजस्ट करू शकतो. आणि हा टायमर काय करतो, तर तुम्ही हे बटन जेव्हा स्टार्टचं बटन प्रेस करता, एकदा स्टार्टचं बटन प्रेस करून सोडून दिलात की स्टार आणि म्हणजे मेन आणि स्टार हे दोन कॉन्टॅक्टर ऑन होतात, पहिला आणि तिसरा, मेन आणि स्टार. ठीक आहे. नंतर त्याच वेळी या टायमरला सप्लाय जातो. टायमर काय करतो, ऑटोमॅटिक काही वेळाने या स्टार कॉन्टॅक्टरला कट करतो आणि डेल्टा कॉन्टॅक्टरला चालू करतो. लक्षात घ्या. तर सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक मधला फरक लक्षात आला असेल तुमच्या. सेमी ऑटोमॅटिक मध्ये आपण काय करतो, तर हा जो स्विच आहे हा प्रेस करून धरतो, त्यावेळी मेन आणि स्टार चालू राहतो. आणि हा स्विच जेव्हा तुम्ही काय करताय, रिलीज करताय, तेव्हा मेन आणि डेल्टा चालू होतो. इथे ऑटोमॅटिक मध्ये काय होत आहे, फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये हा स्विच तुम्ही प्रेस केलात की जेवढा तुम्ही टायमर लावलेला आहे त्यानुसार मेन आणि स्टार चालू होतील. when motor attains its 80% speed at that time main and delta which is comes in contact. लक्षात आलं. तर हे मेन म्हणजे याच्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक आणि तिसरं सांगितलं तुम्हाला मॅन्युअल, असे तीन टाईपचे स्टार्टर येतात. हे स्टार डेल्टा स्टार्टर 5 HP पेक्षा वरच्या मोटर्ससाठी वापरतात. 5 HP पेक्षा जेव्हा तुम्हाला कमी HP चं रेटिंग असतं तेव्हा मगाशी जो दाखवला तुम्हाला DOL स्टार्टर, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, तो वापरला जातो. ओके. विथ दिस वी विल conclude our lecture. येते लक्षात ना तुमच्या.